सर्वांना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात सलाम. आज आपण उत्पत्ती 11 अध्यायाबद्दल पाहणार आहोत आणि मला सर्वात पहिला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तुम्ही देवाचं राज्य बांधता आहेत की बाबेलाचा बुरुज. उत्पत्ती 11:4 मध्ये ते लोक म्हणतात, चला आपल्यासाठी एक शहर बांधू व एक बुरुज बांधू. आज मी तुम्हाला एक खूप साधा आणि एक खोल प्रश्न विचारणार आहे. तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये जे काही बांधत आहात ते कोणासाठी बांधत आहात? घर, नोकरी, व्यवसाय, पैसा, मोठे नाव, इव्हन यूट्यूबचे चॅनल, सोशल मीडियावर फॉलोअर्स, लोकांनी आपल्याला ओळखावे, लोकांनी म्हणायला पाहिजे की वा काय माणूस आहे. पण आज प्रश्न आहे की देव खरं म्हणतोय की वा माझ्या मुला तू बरोबर करतोय किंवा वा माझ्या मुला तू हे माझ्यासाठी करतोय. उत्पत्ती 11 मध्ये एक मोठा मनोरा लोकांनी बांधायची सुरुवात केली. त्यांच्याकडे युनिटी होती, त्यांच्याकडे स्किल होते, टेक्नॉलॉजी होती त्या टायमामध्ये किंवा त्या टायमाची असं म्हणू आपण. त्यांच्याकडे योजना होती, त्यांच्याकडे मेहनत करणारे लोक होते, पण एक गोष्ट नव्हती आणि ते म्हणजे देवाची इच्छा. आणि इथेच त्यांची समस्या सुरू झाली. इथे खरी समस्या काय होती किंवा कोणती होती? बायबल म्हणते की त्या काळामध्ये सर्व लोकांची एकच भाषा होती. त्यांनी शिनारच्या प्रदेशात राहण्याचा निर्णय घेतला आणि म्हटले, चला आपण आपल्यासाठी शहर बांधूया आणि आपलं नाव कमवू. इथे लक्षात घ्यायची गोष्ट आहे की देवांनी काय करायला लावले इथं कुठेच लिहिलं नाही की देवाने हे सांगितले, देवाने ते सांगितले. हे सर्व ते लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे करत होते. त्यांनी म्हटले आपण करूया, ना की गॉडनी सांगितलंय तर मग आपण करू. बाबेल म्हणजे एक मोठा मनोरा नव्हता, तो एक देवाच्या विरुद्ध जाण्याचा किंवा देवापेक्षा मोठे होण्याची कुठेतरी ती एक मानसिकता होती. त्या काळात जो मनोरा होता तो विटांनी बनविला गेला होता. पण आजच्या काळात आजचा बाबेल थोडा वेगळा दिसतो. मला प्रसिद्ध व्हायचे, मला पैसे कमवायचे आहेत, मला लोकांनी रिस्पेक्ट दिली पाहिजे, मला माझे मोठे नाव करायचे आहे. समस्या तिथे सुरू होती जेव्हा देवाचे नाव साईडला जाते आणि माझे नाव आपण केंद्रस्थानी ठेवत असतो. मी मायसेल्फ. देवाने त्या लोकांना थांबवले कारण ते लोक शक्तिशाली होते का? नाही. उत्पत्ती 11 आणि 6 मध्ये म्हटले आहे, देव म्हणतो की लोक एक आहेत, त्यांची भाषा एक आहे आणि ते जे काही करायला सुरुवात करतील त्यात त्यांची मोठी क्षमता असू शकते. देव म्हणत नाही की त्यांच्याकडे टॅलेंट असेल, देव म्हणत नाही की त्यांच्याकडे एक क्षमता नाही. देव म्हणतोय की त्यांच्याकडे युनिटी होती, त्यांच्याकडे एक विजन होते, एक दृष्टिकोन होता असं आपण म्हणू शकतो. पण त्यांची जी दिशा होती ती चुकीची होती. ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. चुकीची टॅलेंट, चुकीचं विजन, चुकीची युनिटी. मनी चुकीचे नसते, पैसा चुकीचा नसतो, टॅलेंट चुकीचं नसतं, पण देवाशिवाय टॅलेंट धोकादायक असू शकतं. देवाशिवाय जी सक्सेस मिळते ती अहंकार निर्माण करत असते. म्हणून आपली प्रार्थना नेहमी अशी असावी, प्रभू देवा मला मोठं बनविण्यापेक्षा मला योग्य बनव. बाबेलचं सर्वात मोठं जे सिक्रेट आहे ते असं आहे की त्यांनी म्हटले की चला आपण आपल्यासाठी नाव कमवूया. नाव कमविणे ही गोष्ट वाईट नाही आहे, पण प्रश्न हा आहे की कोणाचे नाव? देवाने अब्रामाला जो प्रॉमिस देत होता, वचन देत होता, त्यावेळेस त्याने त्याला सांगितले की तो त्याचे नाव मोठे करेल. बाबेलमध्ये लोक म्हणतात की आम्ही आमचं नाव मोठं करू. देवाच्या योजनेत देव म्हणतो मी तुझे नाव मोठे करेल. फरक बघा, बाबेल म्हणतो मी स्वतः माझे नाव मोठे करणार. मी जेव्हा पुढचे वचन वाचले तेव्हा मला असं खूप शॉक बसला. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की देव अक्षरशः खाली आला. आश्चर्यकारक वाक्य आहे. उत्पत्ती 11:15 मध्ये म्हटले आहे की देव खाली आला. माणूस म्हणत होता की आम्ही आकाशापर्यंत पोहोचलो, पण देवाला त्याच्याकडे खाली यावे लागले. याचा अर्थ काय? माणूस म्हणतो की मी खूप मोठा आहे, पण देव म्हणतो तू माझ्यासमोर अजून खूप छोटा आहे. आज किती पैसे असू द्या, कितीही फॉलोअर असू द्या, कितीही प्रसिद्धी असू द्या, कितीही मोठी गाडी असू द्या, कितीही मोठे घर असू द्या, देवापेक्षा मोठे कोणी नाही होऊ शकत. म्हणून आज आपण स्वतःला प्रश्न विचारू, मी माझ्या जीवनात देवाला वर ठेवले आहेत का? इथे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतं की त्या लोकांना वेगळे व्हायचे नव्हते, पण ते लोक विसरले होते की सुरुवातीला देवाने आज्ञा दिली होती की पूर्ण पृथ्वीला भरून टाका, व्यापून टाका. उत्पत्ती 11:4 मध्ये ते लोक म्हणतात की आम्ही वेगळे होऊ नये, स्कॅटर्ड होऊ नये म्हणून आपण एकत्र राहू. पण देवाने ऑलरेडी आज्ञा दिली होती की मानवाने पूर्ण पृथ्वी व्यापून टाकायची आहे. आणि त्या बाबेलमध्ये त्या लोकांची अशी इच्छा बिलकुल नव्हती. आपण एकच ठिकाणी राहू, आपण एकच व्यवस्था करू, आपल्याला देवाच्या मार्गाने जाण्याची गरज नाही आहे. कधी आपणही असे करतो, देव म्हणतो की पुढे जा, पण आपण म्हणतो की देवा मला माझ्या कम्फर्ट झोनमध्ये राहायचं आहे. देव म्हणतो विश्वास ठेव, पण आपण म्हणतो की देवा मला ऑलरेडी सगळं समजले आहे. देव आपल्याला म्हणतो की माझ्या मागे, पण आपण देवाला म्हणतो की मला पहिले अगोदर पूर्ण तुझा प्लॅन
दाखव. शेवटी देवाने त्यांची भाषा गोंधळली आणि ते लोक एकमेकांना समजू शकले नाही आणि ते लोक विखरून गेले. त्यांचे बांधकाम तिथेच थांबून गेले. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की देवाने इथं त्यांचं आयुष्य संपवलं नाही जसं नोआच्या टायमाला झालं. देवाने फक्त त्यांची जी चुकीची योजना होती तिला थांबविली. कधी आपण प्रार्थना करतो की देवा माझे काम का थांबून गेलेलं आहे मध्येच, माझा बिझनेस का फेल झाला, माझी योजना का झाली नाही. कदाचित प्रत्येक जे फेल्युअर असतं ते आपल्यासाठी शिक्षण असते. आपण पुष्कळ वेळा प्रार्थना करतो की देवा तू मला का थांबवून ठेवलेले. कदाचित ते थांबवणं नसेल, ती शिक्षण असेल. देव आपल्याला चुकीच्या योजनेपासून वाचवत आहे. मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची आहे की तुम्ही मोठे व्हा, पैसा कमवा, व्यवसाय करा, शिका, घर बांधा, यश मिळवा, यूट्यूब ओपन करा, फॉलोअर्स वाढवा. आपल्या टॅलेंटचा उपयोग केला पाहिजे. आपण लोकांना इन्स्पायर केलं पाहिजे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की नाव माझं नाही झालं पाहिजे तर प्रभू येशू ख्रिस्ताचं, देवाचं झालं पाहिजे. आपले जे यश असते, जी सक्सेस असते ती लोकांना आपल्याकडे नाही तर देवाकडे अट्रॅक्ट केली पाहिजे. आपला जो पैसा आहे तो आपल्याला देवापासून दूर नेणारा नाही तर देवाच्या जवळ नेणारा, घेऊन येणारा असावा. लोकांनी असं म्हटलं पाहिजे आपल्याला की या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळे आहे आणि आपण म्हटले पाहिजे की ते मी नाही, हा प्रभू येशू ख्रिस्त आहे माझ्या. आज 2 प्रकारचे मनोरे आपल्या सोबत आहे. पहिला, माझे नाव मोठे व्हावे आणि दुसरा, देवाचे नाव मोठे व्हावे. पहिला बाबेलकडे घेऊन जातो आणि दुसरा देवाच्या इच्छेकडे घेऊन जातो. म्हणून आज आपण निर्णय घेऊया आणि आपण देवाला सांगूया की देवा, माझ्या लाईफमधला जो बाबेल आहे त्याला तू तोड. मला स्वतःला सिद्ध करण्याची जी धडपड चालू आहे माझी, तिला तू तोड. माझ्या जीवनामधलं जे सेंटर आहे त्याला फक्त येशू असू दे. आणि शेवटी एकच वाक्य लक्षात ठेवा, देवाला जर माझे नाव मोठे करायचे असेल तर तो ते नक्कीच करणार. पण माझे काम आहे त्याचे नाव मोठे करणं.